नमस्कार, कशा आहात तुम्ही? या अगोदर तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे दिवे नक्कीच पाहिले असतील, पण पाण्यावर चालणारे दिवे कधी पाहिलेत का? आज आपण तयार करणार आहोत पाण्यावर चालणारे दिवे, तेही खूप सोप्या पद्धतीने, आणि हे दिवे भरपूर वेळासाठी जळतात, सोबतच खूप छान प्रकाशही पडतो। व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग पाहूयात की यासाठी काय काय लागणार आहे। इथे मी काचेचे ग्लास आणि वाटी घेत आहे। तुमच्याकडे जर काचेचे भांडे नसतील तर तुम्ही स्टीलची जरी भांडे वापरले तरी चालेल। फक्त शोभा वाढवण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी मी काचेचे भांडे वापरत आहे। आणि इथे आपल्याकडे अशा प्रकारच्या जर कलर बॉटल असतील काचेच्या, त्या जरी घेतल्या तरी चालेल। संपलेली जी कलर बॉटल असते त्याला आपण स्वच्छ करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ती पूर्णपणे काचेची होते, आणि यामध्ये पण जर दिवे लावले तर दिसायला खूप सुंदर दिसतं। तर मी तुम्हाला यामध्ये पण दिवा लावून दाखवणार आहे। आणि इथे आपण घेणार आहोत पाणी। पाणी तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालेल, अगदी नॉर्मल पाणी आपण इथे वापरणार आहोत, आणि पाण्यामध्ये आपण काहीही मिक्स केलेलं नाही। अगदी तुम्ही सुरुवातीला एक जरी दिवा बनवून बघितला तरी काहीच हरकत नाही। इथे मी पूर्ण जे भांडे आहेत काचेचे त्यामध्ये वरपर्यंत पाणी टाकून घेत आहे। इथे तुम्ही प्लास्टिकचे जे ग्लास असतात ट्रान्सपरंट, यूज अँड थ्रो वाले, ते जरी घेतले दिवे बनवण्यासाठी तरी चालेल, कारण की ते पण ट्रान्सपरंट असतात, दिसायला फार सुंदर दिसतात। आणि जरी प्लास्टिकचे असले तरी काहीच हरकत नाही, दिवे खूप छान त्यामध्ये जळतात। तर याला अजून छान सजवण्यासाठी, दिवे आपले सुंदर दिसावे म्हणून आपण यामध्ये टाकणार आहोत थोडेसे कलर। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला कलर टाकायचे नसतील तर काहीच हरकत नाही, पण दिवाळी आहे तर कलरफुल गोष्टी खूप छान दिसतात आणि सजावटही खूप छान होते। त्यामुळे मी या पाण्यामध्ये थोडे थोडेसे कलर मिक्स करून घेत आहे, जेणेकरून हे दिवे अजूनच छान सुंदर दिसतील। इथे कोणतेही कलर वापरले तरी चालेल, जसे की घरामध्ये खायचे कलर असतात, केकसाठी आणलेले कलर असतात, तेही वापरले तरी चालतील, आणि नाही वापरले तरी काहीच हरकत नाही। आणि या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि एक जो ग्लास आहे त्यामध्ये आपण कलर कोणताच मिक्स करणार नाहीत, कारण की त्यामध्ये आपण अजून त्याला डेकोरेट करण्यासाठी दुसरं काहीतरी ॲड करणार आहोत। मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देत आहे, तुमच्याकडे ज्या वस्तू उपलब्ध असतील त्या तुम्ही यामध्ये टाकू शकतात, आणि नाही टाकल्यात तरी काहीच हरकत नाही। तर इथे आपण याला अजून सुंदर दिसण्यासाठी काही माझ्याकडे असे फुलं आहेत, किंवा तुम्ही जर तुमच्याकडे काही प्लांट असतील, छोटे छोटे रोपं असतील तर त्याचेही छोटे छोटे पानं यामध्ये टाकले तरी खूप छान दिसतं। फुलं टाकले, फुलांच्या पाकळ्या टाकल्या तरी खूप छान याला सजावट होते, आणि दिवे खूप सुंदर दिसतात। आपण जेव्हा यांना लावतो त्यावेळेस याची शोभा अजूनच वाढते। तर इथे माझ्याकडे काही मोती आहेत, असे पान आहेत, फुलांच्या पाकळ्या, त्या मी यामध्ये टाकत आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण याला सजवायचं आहे। आणि तुमच्याकडे जर काचेचं मोठं पसरट भांडं असेल तर त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकून, पाणी टाकून तुम्ही 2 ते 3 दिवे एकाच वेळी त्यामध्ये लावू शकतात, खूप सुंदर दिसेल। आणि अशा प्रकारचे गौरी गणपतीसाठी पण डेकोरेशन खूप सुंदर वाटतं, नक्की ट्राय करा। आणि इथे मी हे छोटंसं जे माझ्याकडं काचेचं भांडं आहे, बॉटल आहे, त्यामध्ये पण थोडेसे मोती टाकलेले आहेत। आता आपण याला बाजूला ठेवूयात। आणि इथे आपल्याला लागणार आहे कापूस। यापासून आपण बनवणार आहोत वाती। तुमच्याकडे जर अगोदरच वात बनवलेली असेल तर तुम्ही तीही घेऊ शकतात। मी इथे अशा प्रकारे एक नॉर्मल वात तयार करून घेत आहे, आणि अगदी जास्त लांब किंवा जास्त छोटी अशी वात न करता आपण अशा प्रकारची मध्यम आकाराच्या 4 वाती तयार करून घेतलेल्या आहेत। यांना आपण बाजूला ठेवूया। आणि यानंतर आपल्याला लागणार आहे एखादी घरातील प्लास्टिकची बॉटल, पाण्याची बॉटल असेल तीही घेतली तरी चालेल, किंवा मग अशा प्रकारचे जर तुमच्याकडे प्लास्टिकच्या बॉटलचे झाकण असतील किंवा इतर काही प्लास्टिकच्या वस्तू असतील त्याही घेतल्या तरी चालतील। आणि इथे आपण सर्वांकडे उपलब्ध असणारी प्लास्टिकची पाण्याची बॉटल घेणार आहोत, जेणेकरून हे सर्वांनाच बनवता येईल। आणि इथे आपण जी प्लास्टिकची बॉटल आहे अगदी त्याचा थोडासा भाग आपल्याला लागणार आहे। अशा प्रकारे मी याला थोडंसं कट करून याचा थोडा भाग काढून घेत आहे। प्लास्टिकच्या बॉटलमधील कोणताही भाग तुम्ही घेतला तरी काहीच हरकत नाही। इथे आपण प्लास्टिकच्या बॉटलचे चौकोनी आकार कट केले होते, त्याला आपण थोडंसं गोलाकार देत आहोत, जेणेकरून हे व्यवस्थित बसेल। आणि आपण जी कलरची छोटी बॉटल वापरलेली आहे त्यासाठी आपल्याला अगदी छोटासा गोलाकार हवा आहे, तर 3 मोठे गोलाकार आणि अगदी एक छोटासा गोलाकार मी तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण जे प्लास्टिकचे हे गोलाकार तयार केलेले आहेत त्याच्या मधोमध आपल्याला एक छिद्र करायचं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला वात लावता येईल,
यासाठी आपण अगदी छोटंसं एक छिद्र करून घेणार आहोत. अगदी सुईच्या मदतीने जरी केलं तरी काहीच हरकत नाही. आणि मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, कारण की खूप नवी कल्पना आहे. पाण्यावर चालणारे दिवे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि सहजही बनतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. त्यानंतर इथे आपण जी वात तयार केली होती आणि प्लास्टिकचे बॉटलचे जे भाग आपण छोटासा बनवला होता त्याला छिद्र केलेला आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारे. त्यामुळे छिद्र जास्त मोठं किंवा छोटं बनवू नका, व्यवस्थित आपली वात त्यामध्ये जाईल असं आपल्याला छिद्र हवं आहे. आणि या दिव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे की हे दिवे बनवायला खूप सोपे आहेत, सोबतच खूप लवकरही होतात आणि यामध्ये आपल्याला जास्त काहीही लागत नाही. सोबतच अगदी दिवा जेव्हा लावला तर 1-2 तासासाठी हा दिवा जळत राहतो, खूप वेळ चालू राहतो, प्रकाशही खूप छान पडतो. नक्की ट्राय करा. या दिवाळीसाठी जर तुम्ही अशा प्रकारचे दिवे बनवले तर तुम्हाला सर्वजण विचारतील की हे दिवे तुम्ही कसे बनवले, कारण की दिसायला खूप सुंदर आणि बनवायला सोपे हे पाण्यावर चालणारे दिवे. आणि हे दिवे आपल्याला रोज रोज बनवायची गरज नाही, एकदा बनवले तर आपण भरपूर दिवसांसाठी या दिव्यांचा वापर करू शकतो. आता या वाती आपल्या तयार आहेत. त्यानंतर आपल्याला जे पाण्याचे ग्लास आहेत किंवा जे पाण्याचे भांडं तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे फक्त अर्धा चमचा तेल. आणि इथे तुम्ही कोणतंही तेल घेतलं तरी चालेल आणि अजिबात जास्त तेल टाकायची गरज नाही. अर्धा चमचा तेलामध्ये तुम्ही हा दिवा 1-2 तास चालू ठेवू शकतात. आणि आपल्याला हे जे तेल आहे ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर लक्षात येईल की तेल वर तरंगतं आणि अशा प्रकारे त्याची एक लेयर तयार होते. आणि पूर्ण पाण्यामध्ये मी तेल टाकल्यानंतर आता आपल्याला ज्या वाती तयार करून घेतल्या होत्या त्यांना पण अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून वरचा भाग व्यवस्थित जळेल. खालच्या भागाला नाही लावलं तरी काहीच हरकत नाही. हे दिवे मी तुम्हाला लावूनही दाखवणार आहे, सोबतच रात्री हे किती प्रकाश देतील तेही आपण पाहणार आहोत. आणि 1-2 तासासाठी हे जळतील का नाही हेही मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपण जी छोटीशी बॉटल घेतली होती त्यामध्ये ही वात ठेवलेली आहे. प्लास्टिकचा भाग अगदी वरी तरंगतो आणि हे दिवे खूप छान जळतात. तर अशा प्रकारे ज्या आपण वाती तयार केल्या होत्या ते आपण पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत मध्यभागी. आणि आता आपण यांना पेटवून घेऊयात. तर पाहू शकतात खूप सहज हे पेटतात आणि प्रकाशही खूप छान देतात. आणि इथे खूप हवा आहे तर आतमध्ये आपण दिवे घेऊन जाणार आहोत. तर इथे आतमध्ये दिवे नेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे किती छान मंद जळत आहेत. सोबतच आपण याला खूप छान सजवल्यामुळे अजूनच याची सुंदरता वाढलेली आहे. आणि अशाच प्रकारे हे अगदी 1 ते 2 तास जळत राहतात. नक्की या दिवाळीसाठी अशा प्रकारचे पाण्यावर चालणारे दिवे तयार करा. हे दिवे दिवसा जळत आहेत तर याचा एवढा छान प्रकाश पडत आहे, सोबतच खूप छान दिसतही आहेत. तर रात्री तर खूप सुंदर हे दिवे दिसणार आहेत. तर रात्री हे दिवे कसे दिसतील तेही आपण पाहणार आहोत. तर मग काय, अशा प्रकारचे पाण्यावर चालणारे दिवे या दिवाळीसाठी तुम्ही करून पाहणार आहात की नाही मला नक्की सांगा. आणि इथे रात्री तुम्ही पाहू शकतात हे दिवे किती सुंदर दिसत आहेत. पूर्ण अंधार झाल्यानंतर ही दिवे अजूनच छान खुलून दिसतात आणि काचेचे भांडे असल्यामुळे तर याची शोभा अजूनच वाढते. आणि याला आपण छान सजवल्यामुळे ही खूप सुंदर दिवे दिसत आहेत. आणि हे पाण्यावर चालणारे दिवे तर मी नक्कीच लावणार आहे.